नमस्कार. फक्त योजना या YouTube चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील जे पालक आहेत, ज्यांनी आपल्या पाल्याचा फॉर्म भरलेला आहे, तर अशा पालकांना एकच प्रश्न पडलेला आहे, की 6 तारखेला जी लॉटरी लागणार आहे, तर आम्ही ज्या शाळा टाकलेल्या आहेत, तर त्या सर्व शाळांमध्ये आमचा क्रमांक लागेल का? म्हणजे लक्षात घ्या, की आर-टी अंतर्गत एकापेक्षा जास्त शाळा जर आम्ही टाकलेल्या असतील, ऑनलाईन फॉर्ममध्ये निवडल्या असतील, तर एकापेक्षा अधिक शाळांमध्ये आमची निवड होईल का? आणि 6 तारखेला लॉटरी लागल्यानंतर साधारणतः पालकांना ही स्टेटस आहेत म्हणजेच आम्हाला कोणत्या शाळेमध्ये आमच्या पाल्याचा प्रवेश झालेला आहे, तर ही निवड यादी कधी पाहता येईल? असा देखील पालकांना प्रश्न पडलेला आहे आणि त्याच्यानंतर लक्षात घ्या, की साधारणतः आर-टी प्रवेश प्रक्रियेअंतर्गत जी लॉटरी लागते, तर याच्यामध्ये एकूण किती याद्या प्रसिद्ध केल्या जातात, या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये प्रॉपर माहिती घेणार आहोत. जेणेकरून तुम्हाला आर-टी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात कोणतीच शंका राहणार नाहीये. साधारणतः 6 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पुणे या ठिकाणी जे शिक्षण विभाग आहे, तर यांच्या समोर YouTube चॅनलच्या माध्यमातून ही लॉटरी काढली जाणार आहे. लॉटरी काढल्यानंतर साधारणतः लगेचच त्या दिवशी लॉटरी लागत नसते. लॉटरी आपण मागच्या व्हिडिओमध्ये देखील पाहिलेलं आहे, की लॉटरी कशा प्रकारची काढली जाते. तर या संदर्भात तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल, तर तो व्हिडिओ नक्की पहा. तर याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे 6 तारखेला सकाळी 11 वाजता YouTubeच्या माध्यमातून हा कार्यक्रम होईल आणि त्याच्यामध्ये लॉटरीमध्ये जे नंबर काढावे लागतात ते नंबर काढले जातील आणि लगेचच त्या दिवशी लॉटरी लागली जात नाहीये, तर हे नंबर संबंधित जे सॉफ्टवेअर विभाग असेल किंवा टीम असेल यांच्याकडे पाठवले जातात आणि 2 ते 3 दिवसांच्या कालावधीमध्ये ही लॉटरी पालकांना जे आर-टीचं जे अधिकृत पोर्टल आहे, तर या ठिकाणी पाहता येणार आहे. तर ही लॉटरी आहे, तर याच्यामध्ये अनेक पालकांचा प्रश्न आहे, की आम्ही एकापेक्षा अधिक शाळा दिलेल्या आहेत. मग आमची निवड फक्त एकाच शाळेमध्ये होणार का? तर असा प्रश्न देखील पालकांना पडलेला आहे. तर आपण सांगितलंच आहे, की साधारणतः आर-टी प्रवेश प्रक्रियेमध्ये जी निवड प्रक्रिया आहे, तर 1 किलोमीटर अंतरातील जेवढे पालक आहेत ज्यांनी अर्ज केलेला आहे, तर यांच्यामध्ये पहिली लॉटरी लागते. त्याच्यानंतर 2 किलोमीटर, 3 किलोमीटर त्यापेक्षा जास्त अंतरावरील शाळा अशा प्रकारे ऑनलाईन सॉफ्टवेअरच्या मदतीने जे नंबर्स काढले जातात, त्या नंबरचा तुमच्या ॲप्लिकेशन नंबरशी डेटा मॅच करून ही जी लॉटरी आहे ती काढली जाते. साधारणतः ज्या पालकांनी एकापेक्षा अधिक शाळांचे नंबर टाकलेले आहेत किंवा एकापेक्षा अधिक शाळा दिलेल्या आहेत, तर अशा पालकांना एकापेक्षा 2 शाळांमध्ये देखील निवड होऊ शकते. म्हणजेच निवड यादीमध्ये नाव येऊ शकतं. मग पालकांच्या हातामध्ये राहतं, की आपण कोणती शाळा निवडली पाहिजे. तर हा अधिकार सर्वस्वी पालकांना दिला जातो आणि राहिला प्रश्न याद्या प्रसिद्ध होण्याचा, तर सगळ्यात प्रथम आर-टी प्रवेश प्रक्रियेअंतर्गत 2 याद्या प्रसिद्ध केल्या जातात. एक म्हणजेच निवड यादी, तर ज्याच्यामध्ये कन्फर्म आणि 100% निवड झालेली असते. तर अशा विद्यार्थ्यांची निवड यादी पहिली प्रसिद्ध होते आणि त्याच्यासोबतच वेटिंग लिस्टची यादी प्रसिद्ध होते. समजा एका शाळेमध्ये 25 जागा आहेत, तर 25 विद्यार्थ्यांची निवड यादी प्रसिद्ध केली जाते आणि त्याच्यानंतर 10 ते 15 प्रत्येक शाळांनुसार जागा लक्षात घेऊन निवड यादी प्रसिद्ध केली जाते. तर याच्यामध्ये सर्वप्रथम ज्यांची निवड झालेली आहे त्यांना जवळच्या असणाऱ्या शिक्षण विभागामध्ये जाऊन कागदपत्र सबमिट करायचे असतात. तर या संदर्भात देखील आपण स्पेशल व्हिडिओ देणार आहोत आणि त्याच्यामध्ये ज्यांची कागदपत्र पडताळणीच्या प्रोसेसमध्ये निवड होणार नाहीये किंवा ज्यांचे अर्ज बाद होतील त्यांच्या ठिकाणी निवड यादी बरोबरच जी वेटिंग लिस्ट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, तर त्या यादीतील विद्यार्थ्यांना क्रमाने पुढच्या राउंडसाठी प्राधान्य दिलं जातं. साधारणतः आर-टी प्रवेश प्रक्रियेअंतर्गत 2 ते 3 राउंड होत असतात. याच्यामध्ये वेटिंग लिस्टमध्ये जे विद्यार्थी असतील, तर शाळांमधील ज्यांची निवड पहिल्या यादीमध्ये झालेली आहे, ज्यांचे अर्ज रद्द होतील, अशा ठिकाणी वेटिंग लिस्टमधील विद्यार्थ्यांना संधी दिली जाते. तर अशा प्रकारची ही प्रोसेस अंमलात आणली जाते. तर अनेक पालकांचे प्रश्न होते, तर या प्रश्नांची उत्तरं पालकांना मिळालीच असतील. तर कागदपत्र पडताळणी महत्त्वाची असते म्हणून आपण सांगत आहोत, की केवळ आर-टी लॉटरी प्रक्रियेमध्ये नाव येणं महत्त्वाचं आहेचच, पण त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाची आहे व्हेरिफिकेशन, कागदपत्र पडताळणी. तर याच्यामध्ये एकदा का अर्ज कन्फर्म झाला, की तुम्हाला आर-टी अंतर्गत इयत्ता 8वी पर्यंत इंग्रजी माध्यमांच्या शाळेमध्ये प्रवेश मिळून जातो. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची बातमी आहे. तर साधारणतः 6 तारखेला लॉटरी लागल्यानंतर पालकांना त्यांना वेबसाईटवरती 7 ते 8 लक्षात घ्या, की हे 2 दिवस सोडायचे आहेत. तर 8 ते 9 या तारखेपर्यंत लक्षात घ्या लॉटरी पोर्टलवरती प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. या संदर्भात आपण वेळोवेळी माहिती देतच आहोत. तर या संदर्भात तुमच्या काही शंका असतील, तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर अशा प्रकारे आर-टी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या फक्त योजना या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि हाईप नक्की करा.